तर हे आहेत माझे मेकअपचे पाऊच आणि मी आज मेकअपचा माझा व्हिडिओ शूट करते फर्स्ट टाईम. आता मी सध्या ऑरेंज कन्सिलर लावते माझ्या जिथे जिथे डाग आहेत जास्त तोंडावरती तिथे, आणि ते मी चांगले ब्लेंड करून घेणार आहे. मी प्रायमर वगैरे काय लावलं नाही का तर आता गरमीचा सीझन आहे, म्हणून जेवढं जास्त कमी लेयर मला तोंडावरती लावायला येईल तेवढे मी कमी लेयर्स ट्राय करेन तोंडावरती लावायचे. आणि हा जो मेकअप आहे तो माझा वॉटरप्रूफ पण राहतो, म्हणजे सहसा निघत नाही का तर मी कन्सिलरच अप्लाय करते म्हणून, जे की खूप असं घट्ट असतं, त्याची असं एकदम पातळ नसतं. जरी आणि पातळ जरी लावताय तरी कसं तुम्ही केवढं लावताय ते पण मॅटर करतं. आणि आता हे पण मी जे स्किन टोनवालं कन्सिलर आहे ते सगळं प्रॉपरली ब्लेंड करून घेते माझ्या तोंडावरती. आणि जिथे जिथे मला जास्त वाटतं आहे तोंडावरती प्रोडक्ट तो मी म्हणजे हातानेच कमी करून आता जो लेफ्ट ओव्हर होता तो मी गळ्याला माझ्या लावला. हे माझं लिक्विड लिपस्टिक आहे, मॅट लिपस्टिक. त्याच्याने मी आता माझं नाक वगैरे कॉन्टोर करणार आहे डोळ्यांच्या वरती आणि जरा गालाच्या बाजूला, का तर स्किन टोनवाला कन्सिलर लावून सगळंच तोंड एकसारखं दिसतं. मग जरा फीचर्स दिसून यावेत म्हणून मी जरा कॉन्टोरिंग केलं आहे. आणि आता मी माझी आयब्रोज हे करणार आहे डार्क जरा, जिथे जिथे गॅप दिसतोय तिथे तिथे मी फिल करते आणि मस्काराने बरोबर करून टाकते, म्हणजे एकसारखे आयब्रोज दोन्ही पण दिसावेत म्हणून. आणि आता ही पॉन्ड्सची पावडर लावते मी सिम्पलवाली. मी कॉम्पॅक्ट यूज नाही करत आहे, का तर हे असंच तोंडाला पावडर लावून बस, म्हणजे की नॅचरल पण वाटतं. असं इतकं पण केल्यासारखं पण ओव्हर असं केल्यासारखं नाही वाटत. आणि हे मी सिंदूर लावते. तोंड माझं मोठं असल्यामुळे जरा मोठंच लावते आणि जरा डोळ्यांच्या वरती पण सिंदूर लावले मी, म्हणजे आय शॅडो टाईप अप्लाय केले. आणि आता मी माझी स्किन टोन बघत होती बरोबर मॅचिंग होते का, तोंड जास्तच मी पांढरं नाही ना केलं करून. आणि लिप बाम लावते मी जरा, मला ब्लश आवडतो लावायला म्हणून. आणि आता लिपस्टिक मी लावते ओठांवरती आउटलाईनच, आणि मग तीच मी परत बोटांवरती एकसारखी करून टाकेन, का तर म्हणजे नॅचरलच हवी आहे मला पण लिपस्टिक, अशी लावल्यासारखी इतकी दिसून यायला नको कळायला. म्हणजे बोटांवरती त्याचा पण जो प्रोडक्ट राहतो एक्सेस तो मी डोळ्यांवरती आणि जॉ लाईनवरती लावला आहे. आणि नाकाला पण मी आता लिप बाम लावते. आणि हळूहळू तुम्ही बघू शकता की लुक चांगला होतो आहे क्रिएट. आणि मी हे विचार करत होते की आय मेकअप कसा करू, कन्फ्युजन होत होतं, पण परत म्हटलं मी सिम्पलच करते आय मेकअप. तर वॉटरलाईनला मी काजळ लावते डोळ्यांच्या, काळं काजळ. आणि नंतर आता मी ब्राऊन पेन्सिल लावणार आहे आउटलाईन त्याला, म्हणजे की असे डोळे नीटनेटके दिसायला. जास्त पण ओव्हर असं काजळ लावल्यासारखं नको दिसायला, पण डोळे कन्सिलर लावल्यामुळे जे छोटे वाटत होते ते जरा म्हणजे नॅचरल वगैरे असे वाटायला, थोडेसे मोठे दिसून यायला, जास्तच बारके नको वाटायला म्हणून. आणि ह्याच्यानंतर मी मस्कारा अप्लाय करणार आहे आणि झाला. एवढाच मेकअप मी करते आणि त्याच्यानंतर टिकली वगैरे लावेन. तर आता मी हा मस्कारा लावते माझ्या डोळ्यांवरती.
तुम्ही बघू शकता म्हणजे डिफरन्स पहिले कसे डोळे माझे वाटत होते आणि आता कसे दिसतात ते. 000ची ही टिकली आहे माझी. आणि हळूहळू कसा बिल्डअप होतोय लुक तुम्ही बघू शकता. म्हणजे आधी मी स्टार्टिंगला काय दिसत होती आणि आता मी कशी दिसते म्हणजे बऱ्यापैकी. आणि अशा प्रकारे म्हणजे जर साडी घालायची झाली माझी तर बेसिक ऑलमोस्ट माझा हा सेम मेकअप असतो असा. बऱ्यापैकी मी घालते साडी म्हणजे इथे, का तर साडी पण मला आवडतात घालायला. आणि हे एका हातात म्हटलं मी वॉच घालावं आणि जरा हे नाटकी करते जरा. आता दिसते एवढी चांगली तर मला पण वाटत नव्हतं मी एवढी छान दिसते करून व्हिडिओ शूट करता करता. तर थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि हा आहे माझा लुक जो मी साडी घातली की असा मेकअप करते, नाहीतर काहीच नसतो माझा सिंपल एकदम.